लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। भारतीय स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन बीडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रीय उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान राज्याच्या सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी लोकाभिमुख योजनेची अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यात सरकार कटिबद्ध आहे। प्रत्येक शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे। दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत, जिल्हा परिषद मुख्याधिकारी जतीन रहमान यांची उपस्थिती होती। त्याचप्रमाणे बीडमधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतोय। साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला 17 तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो, त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडावंदन करून मी इथं झेंडावंदन करीन, नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्यानगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आहोत आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.